आणखी सांगू नवल सांगूया कीर्तनाचं या कार्यक्रमाचं नवल अक्षरी एवढे आहेत. आणखी दुसरे एक आश्चर्य सांगू, प्रत्येकाच्या कीर्तनकारामध्ये कीर्तनकार जास्त आहेत. बरोबर आहे ना? जवळपास 4-5 कीर्तनकार आहेत. शास्त्र सांगते की एका महिन्यामध्ये 2 तलवारी राहणार. एका महिन्यात 2 तलवारी राहणार. मात्र एका कीर्तनकाराचं कीर्तनकार दुसरा कीर्तन ऐकणार. मात्र या गावची काय मत आहे की 2-4 तरी कीर्तनकार सत्यामध्ये राहतातच, दुसऱ्याचं ऐकतात ना. सूर्यानं चंद्र पाहिला का आतापर्यंत? बॅटरीनं कधीच अंधार पाहिला नाही महाराज. उजेड कधी अंधार पाहतो का? अंधारानं कधी उजेड पाहता येतं का? शक्य नाही. सूत्र आहे तसं एका महिन्यामध्ये 2 तलवार राहण्यात मात्र तुम्ही एवढे जण राहता. नवल आहे ते. कंधारकर महाराज होते आमच्या तिकडचे. कंधारकर महाराज ते सांगायचे असे मी हमेशा या गावात सांगून ठेवलं. आताही सांगतोय 12 जण एका ठिकाणी राहण्यात म्हणते. त्याच्यामध्ये 2 कीर्तनकार येतात. त्याच्यात 2 तट, 2 भट्टन, 2 हलगट राहतात. काय ना 2 येडे, 2 घोडे, 2 काय 2 येडे, 2 घोडे, 2 येडे, 2 घोडे. एकांती 2 आहेत. लक्षात देण्यात गेले मला. 2 जंत्री, 2 मंत्री, 2 पुत्री, 2 आवा, 2 जावा, 2 बुवा. किती जण झाले? 12 झाले ना. एवढे एका ठिकाणी सपाटणं फार अवघड जातं. मात्र या गावात काय की सगळेजण एका सत्याच्या नागिनेष्टीमध्ये सगळे एकत्र येतात ना. याच्या पुढे सांगू आणखी नवल कसं आहे. वैष्णवाचे 2 प्रकार आहेत. चक्रांकित वैष्णव. तुम्ही कोणत्या माहित नाही? वैष्णवाचे 7 प्रकार वाचून बघा. मी सांग ना माझ्या घरतो. बरं ते जाऊ द्या. उभे गंधवाले आणि हे तर माहित आहे आडवे गंधवाले आहेत ना. हे तर माहित कळते की नाही स्वतः भाषेमध्ये. उभे गंधवाले आडव्या गंधवाल्याला बैलासगळं बघ, मारक्या बैलासगळं बघतात. म्हणजे एकूण एकाला आता तिकडे त्या सोलापूरच्या एरियामध्ये की नाही सारी करा देखील असं आडवं सारी असं उभं सारी करा. उभे गंधवाले आणि आडव्या गंधवाले असं आडवं सारी करा. इतका हाडा उंचाचा याचा हाडवेळ आहे. मात्र इथं सांगू तुम्हाला
अभ्यास घ्यायचा आहे. संगमेश्वरचा सप्ताह उद्या सगळेजण जात आपण, बरोबर आहे. वैष्णव संप्रदायाचा सप्ताह उद्या सगळेजण अन्नदान करतात, सगळेजण जातात. गुन्हा कोणताही कार्यक्रम असू द्या, गावामध्ये कसे सगळेजण एक सगळ्या कार्यक्रमाला काय करतात, सहकार्य करतात. एकूण एकाच्या भूता परस्परे पडो या भावनेनं वागतात. ते नवल प्रभू तरी पण जीवन जगत असताना जीवनाचा एक मुख्य हेतू असा आहे. जीवन या शब्दाचा शब्दशः जेवढा छोटा जर आपण अर्थ काढला, जीवन याला म्हणावं जन्मले पासून ते मरेपर्यंतचा कालावधी, याला काय म्हणावं जीवन. जीवन कशाला म्हणावं, जन्मल्यापासून ते मरेपर्यंतचा कालावधी, त्याला म्हणावं जीवन, बरोबर आहे. आणि ते जीवन जगत असताना जीवनामध्ये जो परमार्थ नावाची चीज आहे ना, ते परमार्थ सगळे इथे लोक मनाने करतात. कशासाठी करतात, मनानं करतात. आणि मनानं करणं नवल नाही, मनासाठीच करावं, बरोबर आहे ना. परमार्थ मनानं करावं आणि मनासाठीच करावं. हा केलं तर मनाचं मन आहे जे चंचल जे मन आहे, बहिणाबाईच्या भाषेमध्ये मन ओढ आहे जे आहे, उभ्या पिकात ढोर बनलेलं आहे, ते मन प्रसन्न होऊन कुठंतरी सत्कार्याला लागतं नव्हे. त्या मनाला मुक्त आणि बंद हे मनाचे द्वंद असल्यामुळे ते मन सत्कार्याला येतं. केव्हा केव्हा येतं, जेव्हा तो परमार्थ मनानं मनासाठीच केला तर. दत्ता प्रभू भाषा झाली, मनानं मनासाठीच मनासारखे करणं, बरोबर आहे. ते जरा कळणं स्वतः भाषा सांगू काय. तेव्हा लाडक्या बहिणी जरा इकडे आहे का, मला माहिती लाडक्या बहिणी माहिती नाही. असं नाराज 1000 पल्ले नाही त्या खात्यात पहिले की नाही, म्हणजे प्रफुल्लित राहा जरा. शाळा शिकणारे माणसं वाया गेले, बरोबर आहे ना. डिप्लोमा करून त्याला काही नाही, यायला आमचा लावलं की 1500 असू दे. आता मनानं मनाचं कळणार. तुम्ही शेतात जाताना काय, शेतात जाताना शेतात गेला समजा, मी आपल्या खेड्यातला दुसरा सांगतो, मनानं मनासाठी कसं सांगायला तुम्हाला. शेतात जातो ना आपण, समजा शेतात तुम्हाला काटा मोडला, शेतात जर पायाला जर काटा मोडला, तो काटा कशाने काढतात, घरी येऊन काढतात का जाऊन, काय करतात, शेतात जर तुमच्या पायामध्ये काटा मोडला तर तो काटा काय कसा काढता तुम्ही. तुम्हाला चांगली काय त्याच्यामध्ये कला आहे, कशात कसं काट्यानं काटा कसा काढावा माहिती आहे ना. बघा काट्यानंच काटा काढतात ना, आणि काट्यानंच काटा निघते, मग निघते ना. लोहा लोहे को काटते म्हणतात ना, तसं मनानं मनासाठी करावं, त्याला परमार्थ म्हणतात ना. दत्ता प्रभू प्रसन्न महाराज सांगत असणार, प्रतिपद दिवसामध्ये सांगत असताना सुंदर सांगतात, जीवनामध्ये तू असणार काय कर, राजहंस पक्षाचा तू असणारा जरा विचार कर. अनेक शास्त्रामध्ये माणसाचे 3 प्रकार सांगितले. किती प्रकार, तुका म्हणे जन 3, बरोबर आहे ना. 3 प्रकारचे जन सांगितले. कोणकोणते, सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी. तुका म्हणे जाण आणि देह 3 प्रकारे जाण्याचं प्रमाण आहे. 3 प्रकारचे जे शरीर सांगितले शास्त्रामध्ये ना, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, त्याच्या पुढे जाऊन गोस्वामीने सांगितले
जन्मामध्ये आलेले जे प्राणी, याला प्राणी नाव शब्द फक्त मानवाला आहे, दुसरं कोणाला नाही. बाकीच्यांना जडजीव म्हणतात. काय म्हणतात? बाकीच्यांना जडजीव म्हणतात आणि फक्त मानवाला काय म्हणतात? प्राणी. हरिपाठामध्ये म्हणणं वर्णन आहे, नित्य नेम नामे तो प्राणी दुर्लभ म्हणतो ना, त्यालाच प्राणी म्हणतात. माणसाच्या व्यतिरिक्त बाकींना प्राणी म्हणू नये. त्याला काय म्हणावं? जड जीव म्हणावं. आणि माणसाला प्राणी म्हणतात. मुद्दा काय सांगू लागलो? असे 9 प्रकारचे प्राणी सांगितले. माकी, माकी म्हणजे कशाला म्हणावं? माकी, काक, बक, उलूक, दादूर, आयसे सब लोक भले बिचारे, शूक, पीक, मयूर आणि राजहंस. मोजा किती झाले? 9 प्रकार झाले. किती प्रकारचे आहेत? 9 प्रकारचे. आता पहिला स्वभाव प्राण्याचा कसला आहे? माकी म्हणजे मासी माहिती आहे ना? मासी, माशीचा पहिला प्रकार आहे. आता इथं काय माश्या कमी नाहीत तसले. कोणी गावात राहतात ते. माशीचा प्रकार असा आहे, ती स्वतः काय करणार? खायना आणि ज्यांना खाते त्याला काय करू देणार? खाऊ देणार. स्वतः खायना, लोकांना खाऊ, स्वतः करणं, दुसऱ्याला करू देणार. आमच्या गावात, आमच्याकडे तालुका एक व्यक्ती गुरु केला. गुरु माहिती आहे ना? गुरु कसं करतात तुम्हाला ते? म्हणजे जरा व्यसनी होता तो. सांगितलं त्याला, बाबा तुला गुरुबळ नाही, तुला जर जीवनाचा उद्धार करायचा असेल तर काय तर माळ घालून गेलाय. गावातल्या 4 लोकांना कळालं गुरु करून घेतला, माळ घालून घेतला गळ्यातून. इथले लोक काय म्हणलेत माहितीये का? 4 बसलेले, त्यांना किती दिवस ठेवते माळ बघतोच, आणि त्याची जर माळ खाली उतरणार गेली तर मी एका बापाचा काय नाही. इथं काही लोकांची कमिटी, बरोबर आहे. माळ काढणाऱ्याला एका बाबाचा म्हणूच नाही ना, असं म्हणा. हा, तसे काही लोक कसे असतात, स्वतः खात नाहीत, स्वतःला खाऊ देत नाही. आणि योगायोगानं खाताना तर ते तोंडात गेलं तर उलटी केल्याशिवाय राहू. मी त्याला पहिला प्रकार सांगितलाय, मासीसाचा. पहिला प्रकार मासीचा आहे. खात नाहीत, करू देत नाहीत, कोणाचा हे करत नाहीत. प्रत्येक समाजाच्या प्राण्याचा हा काही वर्णन आहे. दुसरा एक माके, काक म्हणजे कवळा. कवळा माहिती आहे? कवळा माहिती आहे ना? दिसायला कसा आहे? काळा आहे. आणि कावळ्याचा तुम्ही जर कलरवर जाऊ नका, त्याच्या कृतत्वावर जा. त्याला एकच डोळा आहे. किती डोळे आहेत? एकाक्षी म्हणतात. कोणाला? कावळ्याला. कावळ्याचा गुणधर्म माहिती आहे का तुम्हाला? कावळा काय करतो? 2 भावाचं जर सुरक्षित चाललं गावात, एकत्र कुटुंबाला फोडणाऱ्या, एकत्र कुटुंबाला जर विभक्त करतात की नाही, ते विभक्त करणाऱ्या जातीला कावळ्याची जात म्हणतात. म्हणजे जखम दिसली की बरोबर चोंच मारणार. चोंच मारतो, चोंच मारून त्याला विभक्त करतो. तर तू त्याला नांगर नेणाऱ्या दररोज गाडी घेऊन तू गावातच बसला, शेत करत. सुरू झालं काहीतरी असं काही बोलतात का? बक म्हणजे बघा. चला 9:30 वाजले जवळपास, आपला 11 पर्यंत संपवते ना. 10 झाले. चला पटपट एक्सप्रेस गाडी द्या. हा, आपला T20 खेळायचे. कमी ओव्हर मध्ये जास्त, कमी बॉल मध्ये जास्त रन काढायचे, कारण का 4-5 वर्षाचा गॅप पण आहे. बघा माहिती ना? बघा काय करतो? जणू काय आमच्या सरकार एकदम पांढरा शुभ्र, एकदम कसा घालून या माळ, आधी माळा घालतो, गंध लावतो वगैरे वगैरे. मुंबईचे लोक म्हणतात त्या बगड्याला फोटो काढून शोकेसला लावतात, कारण का तसला महात्मा आपल्या महाराष्ट्रात नाही. का? की तो महात्मा कोणी कुंभमेळ्यात भेटणार असला. एक पाय वरी करून डोळे झाकून पाण्याच्या प्रवाहामध्ये एक पाय आपण जीव काय म्हणत. आमचे शांतीबन महाराज म्हणायचे होते, ते पाण्यावर 2-2 दिवस राहायचे. एक मुद्रेमध्ये राहतात, अगोचरी, गुचरी, खिचडी जे मुद्रा असतात ना, त्या मुद्रेमध्ये त्यांना असतात राहता येतं, पाण्यावर तरंगता येतं. ते योगाचे प्रकार असू द्या, मला तिकडे जायचं नाही का? योगाच्या वाटा जो निघाले सुबटा, त्या दुःखाच्या वाटा भागाला. कलियुगामध्ये योगाला किंमत नाही आहे का?
योग याग विधी वयाची उपाधी असू द्या. आज नामस्मरणाने अन्नदानाला किंमत आहे कलियुगामध्ये. इकडे बोलायची आपल्याला. बघण्यासारखे महाराज दिसाय सगळे असणारे असतात. माळा घालतात, सगळं करतात आणि माळ काढायलाही कमी करणार इलेक्शन लागले कळते ना. म्हणजे पाय जे बसले ना ध्यान धरून मासी आली त्यांचं ध्यान विसर्जित होतं. बघायचं किती प्रकार झाले एकूण. नाके काक बघ 3 प्रकार. उलूक माहित आहे उलूक म्हणजे घोबड. जसं घोबड्याला सूर्य मान्य नाही तसं काही लोकांना काय मान्य नाही, देव मान्य नाही. असे काही प्राणी आहेत. आम्हाला काय मागे 2005 मध्ये भरपूर त्याचं आंदोलन झालं. कोणतं अंधश्रद्धा निर्मूलन जी जादूटोणा प्रतिबंधक कायदा 2005 ला तयार झाला ना. तेव्हा देव नाही, देव दाखवा ₹1,00,000 मिळवा म्हणले काही जण. बरोबर आहे. आम्ही निवेदन दिले देव नाही म्हणून सिद्ध करा, 10 लाख घ्या. किती घ्या? 10 लाख घ्या. असो. जसं सूर्य मान्य नाही म्हणणारे लोक तसं देव मान्य नाही म्हणणारे काही प्राणी आहेत. ते किती प्रकार झाले? 4. माके काक बक उलूक. दादूर म्हणजे बेडूक. बेडूक काय करतो? ड्रॉ नुसता ओरडत राहतो महाराज. मात्र कृती शून्य. कृती करतच नाही. ते महाराज असा केला, ते महाराज तसा, ते महाराज असा, ते महाराज असा, फक्त बोलत राहणे. एका बाब काय झालं, काही लोक महाराज कीर्तन केल्याच्या नंतर बसतात बाजूला आणि बाजूला करून महाराजाचे इतिहास करतात. ते महाराज असतात म्हणजे निंदाच करायची त्यांना. एक महाराज असणार होता गावात, त्याला निंदा करा या माणसाला चान्सच नको. 4 माणसं बसले, मग काय बोलावं याच्याकडे निंदा करायला कोणतेच दुर्गुण नको. यांच्यामधला एक माहेर होता की नाही, त्याला म्हणला आता या महाराजाकडे निंदा करायला काहीच नाही, काय याची निंदा करावं, त्याच्यावर दुर्गुण कोणतेच नाही. एक जण दुसरं म्हणलं तुला काय माहिती आहे? म्हणलं बस मी सांगतो काय दुर्गुण आहे ते. त्यांना काय दुर्गुण आहे? काय नाही म्हणला, त्याची मावशी तंबाखू खाते म्हणून. आता मावशीचा नाही महाराजाचा काय प्रश्न? निंदा करायला कसे करत बोलणारे बोलत राहतात ना. लाईट असली माणसं राहणार, माणसं राहिले लाईट राहणार. काय ते राहत सगळे ऍक्टर भजन करणे बरोबर राहणार. काय ना जास्त पाय गुन्हा हात गुन्हा म्हणतात तसा गोष्ट असू द्या. कोणती जात सांगू लागलो तुम्हाला? बेडकाची. फक्त ड्रॉ करणे, निंदा करत राहणे. किती प्रकार झाले आतापर्यंत? 5. माके काक बकुलुक दादोर ऐसे सबलोक भले बिचारे शुक. शुक म्हणजे कशाला म्हणून? पोपटासारखे. बोलायला लावलं तेवढंच बोलणारे त्याला शुकाची जात म्हणतात. माके काक बकुलुक दादोर ऐसे शुक. स्पीक म्हणजे कोकिळा. कोकिळा माहिती आहे? कुहू 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 असा सुंदर आवाज काढून जगाला जिंकते. सुंदर गायन करून सुंदर गोड बोलून असताना जगाला ती काय करते? जिंकते. अशी ती कोकिळ्याची जात आहे. आणि नंतर शुक पीक मयूर म्हणजे मोर. मोराची एक अशी जात आहे. लोकांच्या आनंदात आनंद मानणारी जात. कोणती जात आहे ती? कोणी निवडून इकडे नाही इकडे काय करतात? काय करते? इकडे नाचायला लागते. इकडे कोणी त्याला काय याला सुचत नाही. कोणी निवडून येतो तिकडे? लोकांच्या आनंदात आनंद. आता काही जण असे आनंद करतात ना सांगतो तुम्हाला, आणि दुःख तसेच व्यक्त करतात. आता सूत्र काय सांगते? ज्याला जे दुःख टेन्शन आलं ते गोष्ट. आता सुद्धा कीर्तन करायला टेन्शन आलं, काय करा? कीर्तन करायला कीर्तन करा. साधकाला दुःख आलं त्यांना साधना करावी. महाराजाला दुःख आलं महाराजांना नामस्मरण करावं.
ज्याला जे इकडे जाऊ द्या, एवढं कळणार तुम्हाला. आता तुम्ही सांगा, तुम्ही टेन्शन आले लोक काय करतात? दारू पिणाऱ्या माणसाला टेन्शन आलं समजा, काय करावं त्याला? मला बोला असंच करतात ना गप्पा ब्रो. मला सांगायचं काय, जी मयूर जात आहे ना, लोकांच्या आनंदात आनंद मानणारी जाती मयुराची जात आहे. आणि अशा प्रकारे एवढ्या जाती, एवढ्या प्राणी आहेत महाराज. तर महाराज सांगतात की कोणतीही जात आपल्या जीवनाला ह्या प्राणीसाठी कामाची नाही. तर ती कामाची जात कोणती आहे ते अभंगाचं पहिलं चरण.